श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र अमावस्या. तर अमावस्या ही तिथी प्रत्येक महिन्यामध्ये येते, परंतु प्रत्येक अमावस्या तिथीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. ही अमावस्या चैत्र महिन्यामध्ये आल्यामुळं ह्या अमावस्येचं विशेष असं महत्त्व सांगितलं जातं. या अमावस्या तिथीला दर्श अमावस्या त्याचबरोबर भुताडी अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं. चैत्र अमावस्येचा प्रारंभ हा मंगळवारी म्हणजे आज 7 मे रोजी सकाळी 11:51 सुरुवात होणार आहे आणि त्याचबरोबर या अमावस्याची समाप्ती जी आहे तर ती 8 मे रोजी बुधवारी म्हणजे उद्या सकाळी 8:51 होणार आहे. अमावस्या ही जरी 7 मेला सुरू होणार असली तरी सुद्धा या अमावस्या जी आहे तर ती 8 मे रोजी साजरी केली जाणार आहे, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसार ही अमावस्या जी आहे तर ती 8 मे रोजी साजरी होणार आहे. यामुळे आपल्याला जे काही व्रत करायचे आहेत, उपाय करायचे आहेत, सेवा करायच्या आहेत, पूजा करायच्या आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला ह्या 8 मे रोजीच करायच्या आहेत. पहा, अमावस्या तिथीला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो. त्याचबरोबर आपल्याला आपले जे पित्र आहेत तर त्यांची सुद्धा पूजा करायची असते, त्यांना सुद्धा प्रसन्न करून घ्यायचं असतं. त्यामुळेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मी एक उपाय सांगणार आहे. आपल्याला कुत्र्याला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू जर आपण कुत्र्याला खाऊ घातली तर आपले सर्व दुःख, दोष, अडचणी दूर होऊन जातील. आपल्या 7 पिढ्यांचा पितृदोष आहे तर तो नष्ट होऊन जाईल. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण होईल आणि पितरांचे भरभरून आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतील. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल, आपले पितृ आपल्या घरावरती नाराज असतील तर अशा वेळी आपल्या घरामध्ये सतत भांडणं होणं, क्लेश होणं, कलह होणं, वारंवार व्यक्ती आजारी पडणं, कोणत्याही गोष्टीमध्ये प्रगती न होणं, आपल्या घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं आहेत, मुली आहेत परंतु त्यांची विवाह जमत नाही, त्यांच्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष निर्माण होत असतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एक लग्न झालेली मुलं आहेत, मुली आहेत परंतु त्यांना संतान प्राप्ती होत नाही. बऱ्याच वेळा आर्थिक समस्या देखील निर्माण होतात, आर्थिक अडचणी सुद्धा जाणवतात आणि पैशाच्या अडचणी वारंवार जाणवतात. म्हणजे त्याच वेळा घरामध्ये भरपूर पैसा आहे, भरपूर सर्व गोष्टी आहेत परंतु त्या घरामध्ये सुख नाही, म्हणजे मानसिक शांतता त्या घरामध्ये नाही. मग आपल्या घरातील लोक वास्तुदोष आहे का, पितृदोष आहे का असे सल्ले इतरांकडून घेतात आणि असे हे सल्ले घेण्यापेक्षा आपण जर अमावस्या तिथींना आपल्या पितरांसाठी काही उपाय जर केले तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच प्राप्त होते. तर पहा, अमावस्या तिथीला आपल्या पितरांसाठी दान, दर्पण, त्याचबरोबर पिंडदान अशा सर्व गोष्टी करायच्या असतात. यामुळे पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देखील ते देत असतात. तर आपल्याकडून पितरांची कोणत्याही प्रकारे सेवा झाली नाही तर आपल्या घराला प्रखर पितृदोष हा लागला जातो. म्हणजे तुम्ही कितीही पैसा कमवा, कितीही काही करा परंतु तो घरामध्ये टिकणार नाही, ते तुम्हाला पूर्णत्वास जाणार नाही. यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला या अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे, म्हणजे खाऊ घालायची आहे. तर बघा, तुम्हाला काळ्या तिळाचं दान देखील करायचं आहे. जर तुम्हाला पितृदोषातून मुक्ती हवी असेल तर तुम्ही काळ्या तिळाचं दान तुमच्या यथाशक्तीनुसार नक्की करायचं आहे. काळे तीळ तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तींना दान करू शकतात किंवा एखाद्या मंदिरामध्ये नेऊन सुद्धा दान करू शकतात. काळ्या तिळासोबतच तुम्ही दूध, त्याचबरोबर तांदूळ यासारख्या वस्तू देखील दान करू शकता. या वस्तू जर तुम्ही दान केल्या तर तुमच्या जीवनामधल्या आर्थिक समस्या देखील दूर होऊन जातात आणि जर आपले पूर्वज जर आपल्यावरती रागवलेले असतील तर त्यांचा रागही निघून जातो. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये दान धर्म करायला अधिक महत्त्व हे दिलं जातं आणि यामुळेच असं म्हटलं जातं की अमावस्या तिथीला दान
आणि स्नान हे करा. बघा, हा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करायचा आहे. सकाळी करा, संध्याकाळी करा, तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. पहा, हा उपाय तुम्ही सकाळी केला तरी चालेल, कारण सकाळी आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये भाकरी किंवा चपाती ही बनवली जाते. तेव्हा तुम्ही ही भाकर किंवा चपाती बनवत आहात तेव्हा त्या भाकरी किंवा चपातीमध्ये तुम्हाला थोडासा गुळाचा खडा घालायचा आहे. अगदी थोडासा गुळाचा खडा त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे. यानंतर ही भाकरी किंवा चपाती बनवल्यानंतर तुम्हाला त्या भाकरीला किंवा चपातीला मोहरीचं तेल लावायचं आहे. आता बघा, प्रत्येकाच्याच घरी मोहरीचं तेल असेल असं अजिबात नाही. जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही थोडेसे काळे तीळ जे आहेत तर त्या चपातीमध्ये किंवा त्या भाकरीमध्ये तुम्हाला घालायचे आहेत. ही भाकरी आणि चपाती तुम्हाला बनवायची आहे. ही भाकरी किंवा चपाती तुम्ही बनवत असताना ती शेवटची बनवायची आहे, पहिली किंवा दुसरी तुम्हाला बनवायची नाही. तर ही भाकरी किंवा चपाती तुम्ही बनवल्यानंतर ती तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे. सोबत तुम्हाला एक ग्लास भरून घ्यायचा आहे. जवळ आपल्याला थोडासा भंडारा घ्यायचा आहे. भंडारा म्हणजे हळद. जी हळद असते तर ती आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायची आहे. ह्या वस्तू सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या आहेत. ह्या वस्तू थोड्या वेळ ठेवून झाल्यानंतर तिथून उचलायच्या आहेत. तुमच्या आसपास जिथे बी कुत्रं असेल, जिथे तुम्हाला काळं कुत्रं दिसेल किंवा इतर कुठल्याही कलरचं कुत्रं असेल तर तुम्हाला तिथे जायचं आहे. त्या कुत्र्याजवळ तुम्हाला ते सर्वप्रथम जो भंडारा आहे तर तो त्याच्या डोक्याला तुम्हाला लावायचा आहे. ती भाकरी तुम्हाला तुमच्या हाताने त्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे. तर बघा, कुत्रा जो आहे तर त्याला हिंदू धर्मानुसार यमदूत मानले जाते आणि अमावस्येच्या दिवशी आपले जे पित्र आहेत तर ते आपल्या भेटण्यासाठी कुत्र्याच्या रूपात, कावळ्याच्या रूपामध्ये येत असतात. तर बघा, जेव्हा आपण कुत्र्याला किंवा कावळ्याला अशी भाकरी किंवा चपाती खाऊ घालतो तेव्हा आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा ही येत असते. आपल्या घरातील पितृदोष हा नष्ट होतो. आपले पित्र हे आपल्यावरती प्रसन्न होतात. तर पहा, जेव्हा हे कुत्र हे भाकरी खाते तेव्हा ती आपल्या पित्रांपर्यंत पोहोचत असते. तेव्हा आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपला पितृदोष हा नाहीसा होऊन जातो. आणि आपला पितृदोष नाहीसा झाल्यामुळं आपल्या जीवनातील दुःख, अडचणी, संकट, जे काही दोष आहेत ते सर्व निघून जातात. आपली आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होते. आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होते, आपल्या घरामध्ये स्थिर राहते. यामुळे तुम्हाला या चैत्र अमावस्येला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. असा हा एक उपाय प्रत्येक अमावस्येला तुम्ही नक्की करायला पाहिजे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये प्रभाव हा चांगल्या प्रमाणामध्ये तुम्हाला दिसायला मिळेल. तर पहा, तुम्हाला कुत्र्याची दर्शन देखील करायचे आहे आणि त्यानंतर मनातली मनात तुम्हाला कुत्र्याला सांगायचं आहे की हे पितृदेवता, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि तुमचे सदैव आशीर्वाद हे आमच्यावरती राहू द्या, अशी प्रार्थना करायची आहे आणि मग आपल्या घरी यायचं आहे. तर पहा, अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.